चला सध्या महत्त्वाच्या मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्या KDMCची जी आहे ती तारीख संपली. त्याच्यानंतर DMARची भरतीची तारीख संपली. याच्यामध्ये 14 जागा होत्या, याच्यामध्ये 207 जागा होत्या. त्याच्यानंतर ही महत्त्वाची CREची महत्त्वाची जी आहे ती रिक्रूटमेंट आली आहे. आणि आता CREच्या अंडर तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे ESICच्या व्हॅकन्सी आणि तुमच्या एम्सच्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्या फिलअप केल्या जातात. आता महत्त्वाच्या ॲडमध्ये आपल्या तारखा आहे त्या मागच्या तुम्हाला डिटेलमध्ये त्याचा ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा भरून दाखवला मी. महत्त्वाचं महाराष्ट्राविषयी महत्त्वाची जी अपडेट आहे ती जाणून घेणार आहोत. 11 तारखेला फॉर्म सुरू झालेत. 31/7/2000 शेवटची तारीख आहे. 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट या टेंटेटिव्ह डेट असू शकतात एक्झामच्या. आणखीन डेट फिक्स झालेली नाही, ती तुम्हाला तुमच्या ऑफिशियल साईटवरती इथं बघायला मिळेल. एवढे महत्त्वाचे जे आहेत ते वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत एम्सचे. त्याच्यानंतर ESICचे खाली मला डिपार्टमेंट दिलेले आहेत आणि बाकीचे काही कॉलेजेस आहेत ज्यांना ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत. वयाची जर एज लिमिट बघितली तर ते तुम्हाला पोस्टनुसार किंवा डिपार्टमेंटनुसार व्हॅरी होते, पण बेसिकली 18 ते 27 वर्ष, 18 ते 30 वर्ष अशा पद्धतीची जी आहे ती एज लिमिट तुम्हाला बघायला मिळेल. आता या 27 आणि या 30मध्ये SC ST कॅटेगरीच्या लोकांना 5 वर्षाची सवलत आहे. म्हणजे यात 27मध्ये 5 ॲड करायचं आहे आणि 30मध्ये 5 ॲड करायचे. OBCचे विद्यार्थी असाल तर या 27मध्ये 3 ॲड करायचे आणि या 30मध्ये 3 ॲड करायचे. म्हणजे OBCसाठी 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी 10 वर्षाची जी आहे ती हायरची एज लिमिट आहे. आणि आता खाली आल्यानंतर महत्त्वाचं सगळ्यात महाराष्ट्रासाठी ज्या लोकांना अप्लाय करायचे ESICला विशेषतः त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री, डिप्लोमा आणि फार्मसी या तिन्ही ज्या पोस्ट क्वालिफिकेशन आहेत ते इलिजिबल आहेत. आणि विशेषतः तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा अनुभव इथे त्याच्यासाठी लागणार नाही. त्याच्यामुळे ती आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट आहे ESICची खास करून महाराष्ट्रासाठी, तर ती आपण डिस्कस करूयात. तुम्ही इथं आल्यानंतर 46 नंबरच्या पेजवरती जेवढ्याही फार्मा रिलेटेड पोस्ट भरल्या जातील या एक्झाममध्ये तर त्या तुम्हाला दिल्यात. फार्मा ग्रेड 2 नावाने आहे, डिस्पेन्सिंग अटेंडंट नावाने आहे, फार्मासिस्ट, फार्मा केमिस्ट, केमिकल एक्झामिनर, फार्मासिस्ट ॲलोपॅथी आणि फार्मासिस्ट ग्रेड 2 अशा पद्धतीच्या पूर्ण पोस्ट आहेत. इथं तुम्हाला अशा पद्धतीचे वेगवेगळे डिपार्टमेंट दिलेत. त्यांच्यानुसार सांगितल्याप्रमाणे वयाची जी एज लिमिट आहे ती अशा पद्धतीने इथं तुम्ही चेकआउट करू शकता. आता आपल्या जी ESICची पोस्ट आहे याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा जी महत्त्वाची पात्रता आहे आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी तर ती तुम्हाला एकदा मी डिस्कस करेल. त्याच्यानंतर आपण ज्या कॅटेगरीनुसार जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो ते डिस्कस करूयात. 22 नंबरला आपली पोस्ट आहे फार्मासिस्ट ॲलोपॅथीची, ज्याच्यामध्ये ESIC महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी तुम्ही बघू शकता. आणि वयाचा एज लिमिट बघितलं तर 32पेक्षा जे वय आहे ते तुमचं जास्त नसावं आणि रिलॅक्सेशन 34 वर्षापर्यंत दिले. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 32मध्ये 3 वर्ष तुम्हाला ॲड करायचे. OBCला SC कॅटेगरीला 5 वर्ष आणि फिजिकली चॅलेंज असेल तर 10 वर्ष. डिग्रीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, डिप्लोमाचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत आणि तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन पाहिजे आणि कोणत्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स तुम्हाला या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघायला भेटणार नाही. अशा पद्धतीची आपली महाराष्ट्राची ॲडव्हर्टाईजमेंट होती. आणि एका पोस्टला तुम्ही आता डोक्यामध्ये तुमच्या विचार असेल की एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का, तर तुम्हाला मी ॲप्लिकेशन फॉर्म भरून जेव्हा दाखवला त्याच्यामध्ये जेव्हा आपण सिलेक्शन करतो तेव्हा तुम्हाला सर्व डिपार्टमेंट त्याच्यामध्ये येतात. त्याचा अर्थ असा आहे की कदाचित आपण एका फीसमध्ये बाकीच्यासुद्धा ठिकाणी इलिजिबल असू शकतो. आता खाली आल्यानंतर महत्त्वाचे ज्या कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत तर ते आता आपण खाली डिस्कस करूयात. खाली आल्यानंतर तुम्हाला 140 पेज नंबरवरती आपल्या जेवढेही पोस्ट आहेत त्यांचं कॅटेगरीनुसार तुम्हाला डिवायडेशन दिलेलं आहे. आता आपण खास करून महाराष्ट्राच्या व्हॅकन्सी डिस्कस करत आहोत ESICमधल्या, तर त्याची आपण एकदा बघूयात की कशा पद्धतीचं याच्यामध्ये तुम्हाला जागा बघायला भेटतील. अशा पद्धतीची 22 नंबरची आपली पोस्ट आहे ॲलोपॅथी फार्मासिस्ट ESIC महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीसाठी टोटल 6 जागा ह्या तुम्ही बघू शकता अनरिझर्व कॅटेगरीच्या. EWS कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, OBC कॅटेगरीसाठी 3 जागा आहेत, SC कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत, ST कॅटेगरीसाठी 1 जागा. अशा जवळपास 13 एवढ्या जागा आपल्या या फार्मसी ऑफिसरच्या फार्मासिस्ट ॲलोपॅथीमध्ये ESIC महाराष्ट्रामध्ये भरल्या जातील, ज्याच्यामध्ये डिप्लोमा, डिग्री, बॅचलर आणि फार्मसीचे विद्यार्थी क्वालिफाईड, कोणत्याही पद्धतीचा अनुभव नाही. आणि वयाचा एज लिमिट बघितलं तर 18 वर्षापासून तर OBCचे कॅटेगरीचे जवळपास 35 वर्षापर्यंत जे आहेत ते अप्लाय करू शकतात. लक्षात आलं, अशा पद्धतीच्या ह्या पूर्ण जागा होत्या. महाराष्ट्रामध्ये जॉईन करायची इच्छा असेल, महाराष्ट्रामध्ये नोकरी पाहिजे असेल गव्हर्नमेंट परमनंटची, तर तुम्ही या पोस्टसाठी जे आहेत ते अप्लायकेशन करू शकता किंवा एक्झामची प्रिपरेशन करू शकता. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. बाकीच्यासुद्धा भरपूर वेगवेगळ्या पोस्ट आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1 बाय 1 ते आपण कव्हर करूया. त्याचबरोबर एक्झामचा पॅटर्न मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस केला आणि 80-20चा पूर्ण पॅटर्न जो आहे तो असणार आहे. याच्यामध्ये 20 मार्काचं नॉन टेक्निकल आणि 80 मार्काचं जे आहे ते टेक्निकलचे प्रश्न असणार आहेत. बाकी सिलेबस कसा असणार आहे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देईल. बाकी हे PDF आपलं आयडियल
फार्मसी कोचिंग टेलिग्रामचं चॅनल, त्याच्यावरती तुम्ही चेकआउट करून घ्या. आणि जॉईन केलं नसेल तर हे यूट्यूबचं चॅनल आणि आडील फार्मसी कोचिंग हे टेलिग्रामचं चॅनल, दोन्ही सोशल मीडियाच्या चॅनलला नक्की जॉईन करा. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.